नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्नचे लॉलीपॉप घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत। ही रेसिपी अगदी करायला साधी आणि सोपी आहे आणि सोबतच झटपट तयार होणारी आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। तर इथे मी एक मक्याचं कणीस त्याचे पूर्ण दाणे काढून स्वच्छ धुवून चाळणीवरती चांगले याचं पाणी निथळवून घेतलेलं आहे। सोबतच अर्धा वाटी इतकं बेसन घेतलंय, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, थोडीशी मूठभर म्हणजे आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 टीस्पून कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून धने आणि 1 टीस्पून धनेची पावडर घेतलेली आहे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मक्याचे दाणे काढून घेऊया। यामध्येच आपण धनेपूड, अख्खे धने जे घेतलेले आहेत ते, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, लसूण आणि मिरची, कोथिंबीर आणि सफेद तीळ। आता पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाहीये। हे सर्व जिन्नस जे घातलेले आहेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, हे आपल्याला कोरडेच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। इथे आपण चांगलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया। यामध्येच आता आपल्याला बेसन आणि तांदळाचे पीठ काढून घ्यायचं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपण बेसन आणि तांदळाचे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, मिश्रण थोडंसं ओलसर वाटतंय म्हणून मी आणखीन यामध्ये पाव वाटी इतकं बेसन काढून घेते। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे आपलं पीठ तयार आहे। इथे मी एक उडनची स्टिक घेतलेली आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे। यामधलं आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे। हातावरती या पद्धतीने आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टिकला या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। थोडंसं चपट करून घेऊया। हे बघा, इथे आपला लॉलीपॉप बनून तयार झालेला आहे। आता आपण लगेचच इतर सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेऊया। इथे आपण गॅसवर कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे। गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि लॉलीपॉप आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपण 1 मिनिटासाठी हे असंच तेलामध्ये ठेवून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण झाऱ्याने थोडंसं वरच्या बाजूला तेल उडवून घेऊया, जेणेकरून वरच्या बाजूने सुद्धा आपला लॉलीपॉप चांगला शिजेल। बघा, आता आपल्याला हे दोन्ही सुद्धा लॉलीपॉप चांगले गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। चांगले सोनेरी रंग येईपर्यंत इथे आपण लॉलीपॉप फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, उर्वरित सर्व आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट कॉर्नचे लॉलीपॉप बनून तयार झालेले आहेत। चवीला अगदी जबरदस्त लागतात, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तुमच्या मुलांसाठी हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे। तर या पद्धतीने तुम्ही रेसिपी घरी बनवावं। ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।